नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 410वा. या भागामध्ये आपण 20 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न पहिला आहे, डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, भारत आणि UAE. तर भारत आणि UAE या दोन देशांदरम्यान डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त लष्करी सराव हा आयोजित करण्यात आलेला आहे. कोठे? तर अबुधाबी. कोणत्या ठिकाणी? अबुधाबी, UAE या ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. आवृत्ती कितवी आहे? तर दुसरी आवृत्ती आहे. लक्षात असू द्या, दुसरी आवृत्ती आहे, ज्याचं आयोजन हे UAE या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी पहिली आवृत्ती ही आयोजित करण्यात आली होती. कोठे? तर राजस्थानमध्ये. पहिली आवृत्ती ही आपल्या भारतामध्ये राजस्थान या राज्यामध्ये पार पडली होती. दुसरी आवृत्ती ही UAE या देशामध्ये पार पडत आहे. कोणत्या दोन देशादरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे डेझर्ट सायक्लोन? तर भारत आणि UAE. या लष्करी सरावामध्ये भारतीय दलातील 45 जवान हे सहभागी होणार आहेत. दुसरा प्रश्न आहे, ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओमान हा कोणास प्रदान करण्यात आला? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओमान हा कोणास प्रदान करण्यात आला? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओमान हा प्रदान करण्यात आलेला आहे. नुकतंच भारताचे पंतप्रधान हे इथिओपिया, ओमान या महत्त्वपूर्ण दोन देशांच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. काल की परवा आपण इथिओपियाचा जो काही सर्वोच्च पुरस्कार होता बघा, ग्रेट हॉनर निशान हा देखील नरेंद्र मोदी यांनाच प्रदान करण्यात आला होता. आणि आता ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार देखील ऑर्डर ऑफ ओमान हा देखील त्यांनाच प्रदान करण्यात आलेला आहे. आता नरेंद्र मोदी यांना प्राप्त असलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कार संख्या किती झालेली आहे? तर 29. नरेंद्र मोदींना आतापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती ठरलेले, ज्याच्या नावावर बघा 29 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. किती आहे? 29वा आहे. कोणता? तर ऑर्डर ऑफ ओमान. कधी कधी प्रश्न विचारला जाईल, ऑर्डर ऑफ ओमान हा जो काही सर्वोच्च पुरस्कार आहे तर तो कोणत्या देशाचा आहे? तर तो ओमान देशाचा आहे आणि हा नरेंद्र मोदी यांना प्राप्त झालेला आहे. कोणातर्फे हा प्रदान करण्यात आला? तर ओमानचे सुलतान हैतम बिन तारिक. ओमानचे सुलतान हैतम बिन तारिक यांच्याकडून हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. पहिला पुरस्कार कोणत्या देशाचा प्राप्त होता त्यांना? तर पहिला पुरस्कार हा सौदी अरेबियाचा त्यांना प्राप्त होता. त्याचं नाव आहे ऑर्डर ऑफ किंग अब्दुलअजीज. ऑर्डर ऑफ किंग अब्दुलअजीज हा त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता, जो त्यांना प्राप्त झाला होता. तिसरा प्रश्न आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी SMAT. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चा विजेता हा कोण ठरला आहे? तर पर्याय ड, झारखंड हा बघा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चा विजेता ठरलेला आहे. पराभव कोणाचा केलेला आहे? तर हरियाणाचा पराभव केला असून उपविजेता हा हरियाणा ठरला आहे आणि झारखंड हा विजेता ठरलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात केव्हा झाली होती? 2006-07 साली सुरुवात झाली होती. यामध्ये सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर तमिळनाडू ज्याने बघा आतापर्यंत 3 विजेतेपद पटकावले असून सर्वात यशस्वी संघ आहे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा तमिळनाडू. लक्षात असू द्या. गेल्या वर्षी जी काही आवृत्ती पार पडली होती बघा, तर त्या आवृत्तीचे विजेतेपद हे मुंबई संघाने पटकावले होते. कोणत्या संघाने? तर मुंबई संघाने पटकावले होते. ही जी काही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे याचं आयोजक कोण असते? तर BCCI हे बघा याचं आयोजन करत असते. T20मध्ये ही स्पर्धा खेळली जाते. किती? T20 स्वरूपात ही स्पर्धा खेळवली जाते.
झारखंडचे कर्णधार विचारले जाऊ शकतात, तर ईशान किशन हे झारखंडचे कर्णधार असून झारखंडचे हे प्रथमच विजेतेपद असणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रथमच विजेतेपद असणार आहे झारखंड याचे. चौथा प्रश्न आहे, सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले? तर सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 हे लोकसभेमध्ये पर्याय क निर्मला सीतारामन अर्थमंत्री, भारताचे जे काही अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन, तर यांनी हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केले असून ते विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे. या विधेयकाचं नाव काय आहे? तर सबका बिमा सबकी रक्षा विमा कायदे सुधारणा विधेयक 2025 हे सीतारामन यांनी लोकसभेत मांडले होते आणि ते आता नुकतंच मंजूर करण्यात आलेले आहे. 12 डिसेंबर 2025ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी याला प्राप्त झाली होती. त्यानंतर 16 डिसेंबर 2025ला लोकसभेत मंजूर करण्यात आले. 17 डिसेंबरला राज्यसभेमध्ये आवजी मतदानाने ते मंजूर करण्यात आले. आता ते राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यामध्ये रूपांतरित होऊन तो कायदा लागू होईल. आता यामागचा उद्देश काय आहे? तर 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा ध्येय साध्य करणे हा यामागचा उद्देश आहे. पाचवा प्रश्न आहे, बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर 2025 खालीलपैकी कोण ठरले आहेत? तर पर्याय क संजय सिंह जे आप पक्षाचे खासदार आहेत. कोणत्या पक्षाचे? तर आम आदमी पार्टीचे ते खासदार असून बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. वर्षातील सर्वोत्कृष्ट संसद खासदार म्हणून बघा त्यांना गौरवण्यात आलेले आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. संजय सिंह कोणत्या पक्षाचे आहेत? तर आम आदमी पार्टीचे ते नेते असून ते खासदार आहेत. हा पुरस्कार कोणाचा आहे? तर बघा लोकमतचा आहे. लोकमतचा बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर पुरस्कार हा लोकमतचा आहे, जो संजय सिंह यांना प्राप्त झालेला आहे. सहावा प्रश्न आहे, 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश कोणता असणार आहे? तर आपला भारत हा 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश असणार आहे. 2025चा अध्यक्ष कोण होता? तर ब्राझील. ब्राझील हा 2025चा अध्यक्ष देश होता ब्रिक्सचा. 2026ला आता भारत हा त्याचा अध्यक्ष देश असणार आहे. नुकतंच ब्राझीलने बघा ब्रिक्सचे अध्यक्षपद आपल्या भारताकडे सुपूर्द केलेले आहे. जागतिक व्यापारातील अस्थिरता आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कठोर टॅरिफ धोरणांच्या पृष्ठभूमीवर भारताकडे हे अध्यक्षपद आहे ते सोपवण्यात आलेलं आहे. आता ब्रिक्स संघटना जर आपण पाहिली तर ते एकूण 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. त्यामध्ये भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका असे महत्त्वपूर्ण 5 देश आहेत बघा. आणि या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे ब्रिक्स. सुरुवातीला ब्रिक असं नाव होतं. ब्रिक्स शिखर परिषदेचं सुरुवातीला ब्रिक असं नाव होतं. जेव्हा 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका या ब्रिक्समध्ये समाविष्ट झाला बघा, त्यानंतर ब्रिक्स असं नामकरण करण्यात आलं. 7वा प्रश्न आहे, राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी कशाची स्थापना ही करण्यात आली आहे? तर राज्यामध्ये थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी पर्याय अ इन्व्हेस्ट महाराष्ट्र. लक्षात असू द्या, इन्व्हेस्ट महाराष्ट्रची राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी स्थापना ही करण्यात आलेली आहे. राज्यात अधिकाधिक प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी याची स्थापना करण्यात आली असून या कंपनीस 3,000 कोटीचे भाग भांडवल हे उपलब्ध करून दिले आहे. किती? 3,000 कोटीचे भाग भांडवल हे उपलब्ध करून दिले आहे. राज्यामध्ये उद्योग धोरण देखील राबवण्यात येणार असून 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ही $5 लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट हे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने ठेवलेले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर 28व्या क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर? 28व्या. जर प्रश्न विचारला भारत हा अर्थव्यवस्थेच्या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. भारताने जपानला मागे टाकत कितवा क्रमांक पटकावलेला आहे? तर याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. भारत सध्या जगामध्ये अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर कमेंट करून सांगा. महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? 28वा आहे. 28वा. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे,
जगात सर्वाधिक डेटा सेंटर्स असलेला देश हा खालीलपैकी कोणता आहे? तर जगात सर्वाधिक डेटा सेंटर्स असलेला देश हा पर्याय अमेरिका देश आहे. कोणता देश? अमेरिका. ज्या देशामध्ये 4,165 डेटा सेंटर्स आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्रिटन, ज्या देशामध्ये 499 आहेत आणि जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्या देशामध्ये 487 डेटा सेंटर्स आहेत. चौथ्या क्रमांकावर आहे चीन. भारत यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? तर 8व्या क्रमांकावर आहे. 8व्या क्रमांकावर. भारतामध्ये एकूण 271 डेटा सेंटर्स आहेत. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हे झाले माहिती सगळं करंट अफेअर्स. आता घेऊया फक्त रिव्हिजन. पहिला प्रश्न, डेझर्ट सायक्लोन 2 संयुक्त लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर पर्याय भारत आणि UAE या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला. पुढचा आहे ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओमान हा कोणास प्रदान करण्यात आला? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ ओमान हा ओमान देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांचा तो कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असणार आहे? तर 29वा. तिसरा प्रश्न आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर झारखंड हा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा 2025चा विजेता ठरला असून उपविजेता आहे हरियाणा. सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले? तर पर्याय निर्मला सीतारामन यांनी सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025 हे लोकसभेत सादर केले असून लोकसभेत त्याला मंजुरी मिळालेली आहे. बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर 2025 हा खालीलपैकी कोण ठरले? तर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह हे बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द इयर म्हणून ठरलेले आहेत. 6वा प्रश्न आहे, 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश कोणता असणार आहे? तर आपला भारत हा 1 जानेवारी 2026 पासून ब्रिक्सचा अधिकृत अध्यक्ष देश असणार आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आली? तर इन्व्हेस्ट महाराष्ट्राची स्थापना करण्यात आलेली आहे राज्यात थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी. पुढचा 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जगात सर्वाधिक डेटा सेंटर्स असलेला देश खालीलपैकी कोणता आहे? तर अमेरिका हा जगात सर्वाधिक डेटा सेंटर्स असलेला देश आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसहित कव्हर करून घेतल्यात, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलला यूट्यूबवर आणि टेलिग्रामवर दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.